म्हणजे असं ना मनावरचं ओझं निघून गेल्यासारखं वाटतं. आणि तुझी आई, ती तर किती प्रेम करते रे तुझ्यावर. तिला सतत तुझी काळजी असते ना. होय मॅडम. खरंच किती नशीबवान असतो तो माणूस ज्याच्यावर हक्क गाजवणारी त्याची आई असते. पण माफ करा मला, ते जे काय पेड्यावरनं झालं, ती स्वीटी पण ना कवा कवा असं डोक्यावर पडल्यासारखी वागते. कधी कधी म्हणजे तू समोर असलास की मी तुझ्या बरोबर असले की. होय, ती जरा इगळीच आहे हो. म्हणजे कशी? ती म्हणजे अंगात वारं भरल्यागत करते कवा कवा. जाऊ दे ना मॅडम, कशाला तो विषय. बर मला सांग, तिचं तुझ्यावर प्रेम आहे का? हो मॅडम. अहो काय बोलायला सा, मला नाही आवडत ती. शुभू, तुला ती आवडते का नाही, तिला तू आवडतोस का असं विचारले मी. हा होय, असेल तसं काहीतरी, मला नाही माहित हो मॅडम. तसं असेल तर मग मी तिला तिची कॉम्पिटिटर वाटते का रे शुभू? हा होय होय, तसं काहीतरी तिला वाटत असेल, म्हणजे की तुम्ही माझ्यावर. असं आहे का? नाही नाही, मग तर बरोबरच आहे ना. कारण तिच्यापेक्षा मी तर कैक पटीने बरी आहे तुझ्यासाठी. चमचम चांदणी खोप्यात एकटी हळवी श्रावणी मन हा जपणारा उन्हात सावली नशिबी गुंफलेला शुभ हा ते माझा हात चुकून लागला ना, म्हणून ते काहीतरी आपलं गाणं वाजायला लागलं. पण मगाशी मी जे म्हणाले ना कॉम्पिटिटर वगैरे, ते सगळं मस्करीतच होता. होय मॅडम, मला तेवढं कळते की मॅडम. ती स्वीटी पण का नाही, ती रेडिओची गाणं कधी पण लागतात हो ती. बर चल, उद्या पूजा आहे ना, वेळेत या. हो नक्की. शुभा, तू काय बी करत असतेस? काम फत्ते झालं की मग बघते ह्या विश्वांभर आणि त्याच्या लेकीकडे. आत्या, श्रावणी, तू आता इथे यावेळी? अगदी योग्य वेळेला आले ना. म्हणजे उद्याचं आमंत्रण द्यायचं होतं. मी पास झाले म्हणून माझ्या बाबांनी माझ्यासाठी उद्या पूजा ठेवली आणि ती निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून मी तुझ्याकडे आले. माझ्याकडे का? काय, माझ्या बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघवत नाही ना तुला? ए श्रावणी, अगं अगं, काय झालं? बरोबर, मी खरं बोलले म्हणून त्रास झाला ना. त्रास तर तुला होणार आहे. कर कर, तुझा आनंद साजरा कर. पास झालीस ना परीक्षेत, बापांनी पेढा भरवलाय, विश्वंभरचे विरोधकही शांत झालेत. पण एक लक्षात ठेव, ही वादळापूर्वीची शांतता आहे. माहितीये मला, तुझ्या सुपीक डोक्यात नक्कीच काहीतरी पिकत असणार. म्हणून तर मी तुझ्याकडे आले. उद्याची पूजा मला शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडायला हवी आहे, नाहीतर. काय तर काय, मला धमकी देतेस? नाही नाही ग आत्या, मी तुला धमकी देईन? अगं, मी तर तुला समजावतीये प्रेमाने. बापानी पेढा भरवला म्हणून एवढ्या उड्या मारू नकोस ग. अलकनंदा काय चीज आहे ना, तुला अजून नाही कळलं. बरोबर आहे आत्या, तू नेमकी कशी आहेस ना ते माहितीच नाहीये कोणाला. पण जर कळलं तर काय होईल ग? म्हणून म्हणते, उद्या पूजेला यायचं, स्वतःही आनंदी राहायचं आणि इतरांनाही आनंदी राहू द्यायचं. येते.
मुद्दाम करतेस ना श्रावणी तू हे सगळं, पण उद्या तुझा हा माज एका क्षणात उतरणार आहे. उद्या तुझ्या डोळ्यात आनंदाश्रू नाही दुःखाश्रू असतील, हा अलकनंदाचा शब्द आहे. तुझे व्हायचं ते होणारच. अगं स्वीटे, झालं गेलं, गंगेला मिळालं तर माझ्या साणीला त्रास झालाय खरा, पण आता ते सावरले. अगं सावरले ना, तरी तिला भित्रायला परत तिथंच घेऊन चाललात तुम्ही. स्वीटे, साहेबांनी मॅडीला समज दिल्या. साहेब स्वतः घरी आलते, त्यांनी सानिकाची माफी मागितल्या. आणि कशाला जुना विषय करून काढायलास ग? अरे मी उकरून काढत नाहीये शुभू, मी फक्त तुम्हासनी सांगतोय तुम्ही चुकीच्या ठिकाणी चाललात. स्वीटे, तुला नाही कळणार. एवढा मोठा माणूस आहे पण चुकीला चूकच म्हणाला. आणि मग आपण का आडी मनामध्ये धरायची ग? म्हणून तुम्ही हे भीक दिलेले कपडे घालून जाणार आहात का मिरवायला? आणि शुभू आणल की प्रसाद, तो जाईल तिथं, तू मग संघांना जायची काय गरज आहे? अगं स्वीटे, येडी का खुळी ग तू? आम्ही काय फक्त प्रसादाला चाललोय वे? आता तुम्हासनी का कळत नाहीये? मला हे पटतच नाहीये. आपण काय भिकारी होत, रस्त्यावर पडलेलो हे कपडे वापरायला? नाही, तिच्या मनाला वाटेल ते ती करते श्रावणी. शुभू तिथं कामाला जातो म्हणून आपण समजे नोकर आहोत का तिचे? स्वीटे, बास करा. एक शब्द बी ऐकून येणार नाही तुझा मी आता.